श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या आणि या अमावस्या तिथीला आपण जर काही सेवा उपाय केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. शनी अमावस्या ही पितरांना समर्पित मानली जाते. या दिवशी पितरांच्या आत्म्याची शांती करण्यासाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही खास उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. जर घराला पितृदोष लागलेला असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने पितृदोष देखील नाहीसे होतात व आपल्याला पुण्यफळ देखील प्राप्त होत असतं. तर बघा, आता एखादे घर असे असते की त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते, त्यांच्या घरामध्ये पाहिजे एवढा पैसा असतो, आर्थिक टंचाई कुठेही नसते, तरी पण त्या घरामध्ये प्रगती होत असते, घरामध्ये पैसा येत असतो, तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो, पितरांची सेवा केली जाते. त्याचसोबत कुलदेवतेची देखील पूजा केली जाते, सेवा केली जाते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. कोणाच्या मुलांचा विवाह ठरत नाही किंवा नोकरी मिळत नाही, बरेच वर्ष लग्नाला होऊन संतान प्राप्ती होत नाही किंवा आपण एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णत्वास जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचणी. बघा, पैसा नसेल तर काही एक सुचत नाही, पैशाशिवाय आपलं काहीच काम होत नाही. तर बघा, आता या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत? आपल्या पितरांची सेवा अमावस्येला करणे याला खूप महत्त्व आहे. अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी देखील या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सेवा करायच्याच आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल आणि आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आता दही भाताचा उपाय कसा करावा हे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता बघा, या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल आणि आपल्याला हा जो दही भाताचा उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे, परंतु काही सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सकाळीच करायच्या आहेत. बघा, अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. जर तुम्ही घरामध्ये माठात पाणी भरून ठेवत असाल तर तेच पाणी तुम्हाला माठातील घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. कारण बघा, असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे आहे ते पृथ्वी तलावरती येतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि आपण जर तिथे पाणी शिंपडले तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपल्या उंबरठ्याजवळ तुम्ही असे पाणी अवश्य शिंपडायचे आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाही. कारण बघा, मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक ऊर्जा आतमध्ये येते आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा आतमध्ये येते. त्यामुळे बघा, आपला प्रवेशद्वार जो आहे, मुख्य प्रवेशद्वार जेवढा सुशोभित राहील तेवढी सकारात्मक ऊर्जाच आतमध्ये येईल आणि नकारात्मक ऊर्जा ही आहे ती आपल्या घराच्या बाहेर राहील. तसेच या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचं आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. कारण बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक समजलं जातं आणि स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य जे आहेत ते होत राहतात. आता हा जो दही भाताचा उपाय आहे तो आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी अगदी रात्री करायचा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्यावेळेस अगदी तुम्ही सगळी तुमची घरातली कामं उरकून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता बघा, तुम्ही अगोदर घरामध्ये भात केला असेल खाण्यासाठी, तो उरलेला असेल
तर तुम्ही म्हणाल की तो भात घेतला तर चालेल का? तर नाही, अजिबात तो भात चुकूनही घ्यायचा नाही. या उपायासाठी आपल्याला वेगळाच भात शिजवायचा आहे आणि हा जो भात शिजवणार आहोत तो फक्त आपल्याला पितरांसाठीच घ्यायचा आहे. त्यासाठी एखादी छोटीशी वाटी भरून तांदूळ घ्यायचे आणि त्यापासून आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे. आता बघा, भात शिजवत असताना आपल्याला त्या भातामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही. तो भात अळणी शिजवायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एखादा पुट्टा, पत्रावळी किंवा जी पेपर प्लेट असते ती घेतली तरी देखील चालेल. आता हा जो भात आहे तो आपल्याला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे, जेणेकरून कोणता तरी प्राणी किंवा पक्षी तो भात खाऊन जाईल. आता प्लेटमध्ये भात काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती 2 चमचे दही टाकायचं आहे आणि त्या दह्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत. आता बघा, हे काळे तीळ जे आहे हे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित आहेत. त्यानंतर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता हा जो भात आहे तो आपण आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जिथे पण कुठली दक्षिण दिशा तुमच्या घराची आहे तिथे तुम्ही हा भात ठेवू शकता. आता हा उपाय आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी चालेल. अगदी लहान असो, मोठं असो, वृद्ध असो, कोणीही करू शकतं. पण बघा, तुमच्या घरामध्ये सुतक पडलं असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील, म्हणजे आई, आजी किंवा आजोबा, तर त्यांनी हा उपाय केला तरी अत्यंत प्रभावी ठरेल. परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणी वडीलधारी व्यक्ती नसेल तर हा उपाय कोणीही करू शकता. बघा, हा दहीभाताचा उपाय करत असताना आपल्याला कोणी मध्ये रोखणार टोकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बघा, भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असं होतं की आपली जी लहान मुलं असतात ते आपल्याला सारखी विचारत असतात, मम्मी तू हे काय करते, मम्मी हे कशासाठी करते. तर अशा प्रकारे आपल्याला कोणीही हा उपाय करताना रोकटोक करता कामा नये. आता घरामध्ये हा भात दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला जर पूर्वजांची नावं आठवत असतील तर नावं घेऊन स्मरण करायचं आहे किंवा मग ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण असं म्हणायचं आहे, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचे कृपाशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. पाठीमागे जे काही चुका झाल्या त्याबद्दल आम्हाला क्षमा असावी, पण इथून पुढे आमच्याकडून जमेल अशी सेवा आम्ही करू, असे आपल्याला आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे. आता तिथे बसून आपल्याला पितृसूक्त म्हणायचे आहे. जर तुम्हाला ते पठण करायला नाही जमलं तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊन श्रवण देखील करू शकता, परंतु ही सेवा आपल्याला करायचीच आहे. आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पितरांना सांगू शकता. घरामध्ये आर्थिक टंचाई आहे किंवा पैसा येतो तो स्थिर राहत नाही, नोकरी मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, जे काय आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपल्या पितरांना सांगायचं आहे. तसेच आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त हो, आपल्या पूर्वजांना आत्म्याला शांती मिळो यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती असू द्या असे देखील आपल्याला म्हणायचे आहे. आता हे सर्व करून झाल्यानंतर हा भात उचलून घेऊन आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि हे अंघोळीचं बाथरूम जे आहे ते कोरडं असावं याची काळजी घ्यायची आहे. तुमच्या बाथरूममध्ये जर खिडकी असेल तर त्या खिडकीवरती हा भात ठेवला तरी देखील चालेल. आता हा भात ठेवल्यानंतर तुमच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण बाथरूम बंद करून घ्यायचं आहे आणि झोपी जायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा बाथरूममध्ये जाऊन तो भात उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर आपण एखादी बकेट भरून घेऊ शकता. घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि एखाद्या रिकाम्या ठिकाणी हा भात तुम्हाला ठेवायचा आहे. अशा ठिकाणी हा भात ठेवावा की एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल तो हा भात खाऊन घेईल. हा भात वाया जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा भात ठेवायचा आहे. जास्तही अडचणीच्या ठिकाणी हा भात ठेवू नका, नाहीतर तो तसाच राहील. हा भात ठेवायला जाताना आपण कोणासोबतही बोलायचं नाही किंवा भात ठेवून आल्यानंतर देखील आपण कोणासोबत बोलायचं नाही. तसेच आपण जो काही हा उपाय करत असो
त्याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही। अगदी तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, बघा भरपूर वेळा आपण असं कोणाला तरी सांगतो की मी ही सेवा केलेली आहे किंवा हा उपाय केलेला आहे, तर ती फलदायी ठरत नाही। कारण बघा प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलंच वाटत असेल असं अजिबात नाही। त्यामुळे आपण या गोष्टीची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। आता भात ठेवून आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत किंवा तुम्ही अंघोळीच्या बाथरूममध्ये येऊन हातपाय धुवू शकता किंवा मग डायरेक्ट अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती तुम्ही करू शकता। फक्त मनापासून आणि अगदी श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम पितृदेवताय नमः।